नमस्कार. आज आपण एका अशा फिल्मबद्दल बोलणार आहोत जी फक्त एक फिल्म नव्हती तर एक मोठं सांस्कृतिक वादळ ठरली. आपण बोलतोय 2025 साली आलेल्या धुरंधर या सिनेमाबद्दल, ज्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर एका मोठ्या चर्चेला तोंड फोडलं. तर आजच्या या भागात आपण काय काय बघणार आहोत? आपण या फिल्मच्या कथानकापासून सुरुवात करून तिचा खऱ्या जगावर काय परिणाम झाला इथपर्यंतचा सगळा प्रवास पाहणार आहोत. चला सुरुवात करूया पहिल्या भागापासून. या फिल्मची गोष्टच इतकी जबरदस्त आहे. ही गोष्ट एका भारतीय गुप्तहेराची आहे जो पाकिस्तानात एका सुपर रिस्की मिशनवर जातो. म्हणजे फिल्मचा प्लॉट एकदम सरळ आहे पण तितकाच खतरनाक. आपला हिरो हमजा एक रॉ एजंट आहे. त्याला भारतावर होणारे दहशतवादी हल्ले थांबवायचे आहेत आणि त्यासाठी तो काय करतो? तो थेट कराचीच्या गुन्हेगारी दुनियेत शिरतो. आता बघा, ही कथा जरी काल्पनिक वाटत असली तरी तिची पाळंमुळं मात्र अगदी खऱ्या घटनांमध्ये आहेत. म्हणजे 1999चं कंदाहार विमान अपहरण असो किंवा 2008चे मुंबई हल्ले, या सगळ्या खऱ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर ही गोष्ट घडते आणि त्यामुळेच चित्रपटाला एक वेगळंच वजन येतं. आणि हो, फिल्मचं नावच बघा ना, धुरंधर. म्हणजे काय? तर आपल्या कामात एकदम माहीर, एक एक्का. नावावरूनच कळतं की हा चित्रपट देशभक्ती आणि शौर्याबद्दल बोलणार आहे. तर आता वळूया पुढच्या भागाकडे. या फिल्ममधली पात्रे इतकी लक्षात राहण्यासारखी का आहेत? याचं एक मोठं कारण म्हणजे ती खऱ्याखुऱ्या माणसांवर आधारित आहेत. उदाहरणार्थ, फिल्मचा जो मेन विलन आहे, रहमान डकैत, ही भूमिका अक्षय खन्नाने केली आहे. हे पात्र खरं तर कराचीच्या एका कुख्यात गुन्हेगारावर, सरदार अब्दुल रहमान बलोचवर आधारित होतं आणि अक्षय खन्नाने ते इतकं जिवंत केलं की प्रेक्षक अक्षरशः हैराण झाले. तसंच संजय दत्तने साकारलेला पोलीस ऑफिसर चौधरी अस्लम, हे कॅरेक्टर सुद्धा खऱ्या आयुष्यातल्या एका धाडसी पाकिस्तानी पोलीस अधिकाऱ्यावरून घेतलंय. अशा पात्रांमुळेच चित्रपटाला एक रिअलिस्टिक टच मिळतो. आणि मग भारताच्या बाजूने आहेत अजय सन्याल, आर माधवन यांनी साकारलेले पात्र. हे आहेत या पूर्ण ऑपरेशनचे मास्टरमाइंड. आणि हे पात्र कोणावरून प्रेरित आहे? तर भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यावरून. म्हणजे पडद्यामागचा खरा धुरंधर. या सगळ्या कलाकारांच्या कामाचं प्रचंड कौतुक झालं. विशेषतः अक्षय खन्नाबद्दल एका समीक्षकाने काय म्हटले बघा, की त्याच्या शांत पण धोकादायक वावरण्याने त्याने पडद्यावर अक्षरशः राज्य केलं.